नमस्कार मित्रांनो, मी सदानंद मोरे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज आपण पाहत आहोत वाल्हे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे असणारा सातरांजण डोंगर. वाल्मिकी ऋषी हे रामायण लिहिणारे आद्यकवी असून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव म्हणजे वाल्हे. या गावात महर्षी वाल्मिकी ऋषींचे समाधीस्थळ आहे. तसेच मंदिराच्या बाजूला या डोंगर रांगा दिसत आहेत. त्या ठिकाणी आम्ही चाललेलो असून त्यातील एका डोंगरावर वाल्या कोळीचे 7 दगडी रांजण आहेत. आता काळानुसार बरीच पडझड झाली आहे, पण अजूनही वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याची साक्ष देत ते उभे आहेत. येथे जायला रस्ता व्यवस्थित नाही, असं झाडी झुडपातून दगडधोंड्यातून मार्ग काढत त्या डोंगरापर्यंत पोहोचावे लागते. येथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. वाल्हे गावातून 4 ते 5 किलोमीटर अंतर पायदळी तुडवत डोंगरातून झाडीतून या ठिकाणी जावे लागते. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पलीकडच्या डोंगरावर असणारे महादेव मंदिर पाहिले. आता अलीकडच्या डोंगरावर असणारे 7 रांजण पहा. आम्ही सातरांजण डोंगरावर पोचलेलो असून या ठिकाणी दिसणारे दृश्य पहा. या डोंगराच्या सर्वोच्च टोकावर आपण दगडांची रचना पाहत असून हे दगड एकमेकावर रचलेल्या स्थितीत आहेत आणि याच ठिकाणाला सातरांजण डोंगर असे म्हटले जाते. व या ठिकाणावरून दिसणारे वाल्हे गावातील निसर्गाचे दृश्य. या ट्रेकिंगला माझ्यासोबत सई, अर्णव, सार्थक या मुलांनी सुद्धा हे ट्रेकिंग व्यवस्थितरित्या पूर्ण केले. या सातरांजण डोंगराच्या दोन्ही बाजूस तीव्र उतार असून वरच्या बाजूला उभं राहण्या एवढीच जागा आहे. ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे तसेच हे सातरांजण पाहायचे असतील तर त्यांनी अवश्य या ठिकाणाला एकदा भेट द्यावी. असे हे ठिकाण वाला सातरांजण डोंगर.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.